नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खाद्य श्रीमंती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत टोमॅटो सार। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 4 लालसर रंगाचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत। 1 वाटी खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत। 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले तुकडे करून घेतले आहेत। घरचा लाल तिखट मसाला, हळद, जिरे, मोहरी, मीठ, धने, हिंग, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि तेल। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत। आता त्यासाठी इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं आहे। पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये टोमॅटो चिरून टाकायचे आहेत। आता त्याचबरोबर आपण सुक्या मिरच्या घेतल्या होत्या त्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहेत। आता आपण बघतोय पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि टोमॅटोची साल सुद्धा वेगळी व्हायला लागली आहे। आता टोमॅटो शिजलेला आहे, त्याला आपण काढून घेणार आहोत आणि टोमॅटोची साल काढून टोमॅटो आणि बाकीचं साहित्य मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत। याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकून घेतली आहे। आता याच्यातच आपण 1 चमचा धने टाकायचे आहेत। आता याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा, आलं टाकायचं आहे। आता खोबरं टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे। आता इथे आपण बघतोय छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे। पेस्ट करताना पाणी टाकायचं नाही। आता या पेस्टचा कलर सुद्धा छान आलेला आहे। आता इथे टोमॅटो सॉस बनवायला सुरुवात करूया। इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे कढईत। आता तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि कढीपत्ता आणि थोडासा लसूण टाकून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि घरचा लाल तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे। तिखटाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल। आता हे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो टोमॅटोची पेस्ट केली आहे ती टाकून घ्यायची आहे। ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकताना ते गरम करून घ्या, म्हणजे त्याची चव बदलणार नाही। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे। आता आपण बघतोय छान अशी उकळी आलेली आहे। खूप छान असा टोमॅटो सार तयार झालेला आहे। ही रेसिपी आपण घरच्या घरी कमी साहित्यात बनवू शकतो। आता आपण बघतोय कलर सुद्धा छान आलेला आहे, त्याचबरोबर त्याचा सुगंध सुद्धा छान असा सुटलेला आहे। टोमॅटो सार आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो। आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया।
नमस्कार मंडळी. जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट नसते, तर ती आपल्या आठवणी, संस्कृती आणि माणसांना जोडणारी भावना असते. आजची ही टोमॅटो सारची रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अजून नवीन रेसिपी घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाद्य श्रीमंती परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चव जपा, परंपरा जपा आणि घरगुती पदार्थांवर प्रेम करत राहा. आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.